शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे जोडा. आजी, तू आणि आजोबा म्हणजे एक जोडा आहात ना? अगदी बरोबर. का ग, हे का आठवलं तुला आता? अगं, मग तुम्हाला फेकून कसं मारता येईल? अगं काही काय बोलतीयस? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? अगं, ते भांडणातले जोडा फेकून मारला असं काहीतरी मी पेपरमध्ये आत्ता वाचलं, म्हणून मी तुला विचारायला आले. अरे देवा, मनू खरंच कठीण आहे हा तुझं. त्या जोड्याबद्दल म्हणतीयस होय तू? अगं, तो जोडा म्हणजे वहाण, चप्पल आपण पायात घालतो ती. त्या दोन चप्पल असतात ना, म्हणून चपलांची जोडी त्याला जोडा म्हणतात. ओ, हे माहीतच नव्हतं आजी मला. सॉरी सॉरी, मी काहीतरी वेगळंच बोलून गेले बघ. अगं मनू, तू नवीन काही शिकतेस, तुला हे प्रश्न पडणं साहजिक आहे. पण या जोडाचे अर्थ खूप वेगळे आहेत बरं का. नवरा बायकोंचा जोडा असतो आणि तो शोभून दिसतो असं म्हणतात. आणि फेकून मारायचा जोडा असतो तो म्हणजे वहाण असते. तसंच आणखी एक वाक्प्रचार आहे बर का. शालूतला जोडा मारणे. शालूतून जोडे मारणे म्हणजे गोड शब्दात टोमणे मारणे किंवा अपमान करणे. तुझ्या भाषेत स्वीट पॉइझन. आलं का लक्षात? अच्छा, भारीच आहे हा हे. मग आजी, त्या जोडा जोडीमधला जोडा कुठला? अगं, तो जोडा म्हणजे जॉईंट, म्हणजे जोडणे. अगं, जोडी म्हणजे दोन वस्तू किंवा लोक एकत्र येणे. अर्थात बांगड्यांची जोडी, नवरा बायकोंची जोडी, दोस्तांची जोडी, मैत्रिणींची जोडी, किंवा घरामध्ये आपण निरांजन वगैरे ठेवतो त्या निरांजनांची जोडी. हा आजी, म्हणजे पेअर म्हणायचंय का तुला? अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर जोडे झिजवणे हा सुद्धा शब्द तू वाचला असशील. तर याचा अर्थ म्हणजे एखाद्याच्या घरी खेपा घालणे किंवा हेलपाटे मारणे. गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.